सनहिम पुढचं क्रॉप आहे सनहिम. सनहिम तुम्हाला वाटेल त्याला बरू किंवा ताग असं म्हणायचं. सनहिम 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 सनहिम. लोकल नेम बोरो. लोकल नेम बोरो. फॅमिली लेग्युमिनेसी. फॅमिली लेग्युमिनेसी. बॉटनिकल नेम Crotalaria unica. You know Baru. Sunhim. त्याचं लोकल नेम आहे बोरू. फॅमिली आहे लेग्युमिनेसी. फॅमिली आहे लेग्युमिनेसी. बॉटनिकल नेम आहे क्रोटोलेरिया युनिका. क्रोटोलेरिया युनिका. इकॉनॉमिक युजेस. त्याचं आर्थिक महत्त्व बघा. इकॉनॉमिक युजेस. इकॉनॉमिक युजेस. इकॉनॉमिक युजेस. इकॉनॉमिक युजेस. Economic uses आर्थिक महत्व. सनहिम इज ग्रोन एज ए फायबर अँड ग्रीन मॅन्युअल क्रॉप. सनहिम हे धाग्याचं आणि हिरवळीचं पीक म्हणून घेतलं. फायबर इज यूज्ड फॉर मेकिंग रोप्स, ट्विग्स, नेट्स अँड रग्स, क्लोथ्स. धाग्याचा उपयोग दोऱ्या, जाळे, रग आणि क्लॉथ तयार करण्यासाठी. इट इज ऑल्सो यूज्ड फॉर मेकिंग कॅनव्हास अँड स्प्रिंग. कॅनव्हास आणि स्प्रिंग म्हणजे ताडपत्री तयार करण्यासाठी केलं जातं. It provides the raw material for manufacturing of tissue paper and paper for currency. सनहिमच्या रॉ मटेरियलचा उपयोग टिश्यू पेपर तयार करण्यासाठी केला जातो किंवा पेपर फॉर करन्सी म्हणजे चलन नोटा तयार करण्यासाठी याच्या खोडाचा उपयोग केला जातो. As a green manure crop, it adds organic matter and nitrogen into the soil. ग्रीन मॅन्युअरिंग क्रॉप असेल हे काय करतं, जमिनीत ऑर्गॅनिक मॅटर टाकतं किंवा नायट्रोजन टाकतं. हिरवळीचं खत जर जमिनीत तसं टाकलं तर नायट्रोजन ते ॲड होतं. द स्टॉक्स आफ्टर एक्स्ट्रॅक्शन फायबर ॲज इंग्रेडियंट. धागा काढल्यानंतर त्याचा कळाट्याचा उपयोग इंधन म्हणून केलं जातं. इट इज आयडियल फॉर क्रॉप फॉर रिक्लिमिनेट सॉइल. सॉइल साईजला रिक्लिमिनेशन म्हणजे रूट्स करण्याकरता वापरलं जातं. इकॉनॉमिक युजेस. सनहिम इज ग्रोन एज ए फायबर अँड ग्रीन मॅन्युअरिंग क्रॉप. सनहिमचा उपयोग कशासाठी केला जातो,
धाग्याचं पीक आणि हिरवळीचं पीक म्हणून केलं जातं. फायबर इज युज्ड फॉर मेकिंग रोप, स्ट्रिंग, नेट्स, रग्स अँड क्लॉथ. धाग्याचा उपयोग दोऱ्या, जाळे, रग आणि कपडे, क्लॉथ्स तयार करण्यासाठी. इट इज ऑल्सो युज्ड फॉर मेकिंग कॅनव्हास अँड ताडपत्री. याचा उपयोग ताडपत्री तयार करण्यासाठी केला. इट प्रोव्हाइड द रॉ मटेरियल फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ टिश्यू पेपर. टिश्यू पेपर तयार करण्यासाठी आणि पेपर फॉर कलर मोठा तयार करण्यासाठी. As a green manure crop, it adds organic matter and nitrogen into the soil. Green manure crop असेल तर nitrogen जमिनीत टाकलं जातं. The stalks after extracting the fiber are utilized in fuel. पराठीचा उपयोग केला जातो इंधन तयार करण्यासाठी केला जातो. It is ideal for crop reclaimed in soil. एक चांगलं क्रॉप आहे. Salt it is ideal crop for reclaiming liquid salt सारखं करेक्शन करण्याकरता. बघा पुढं इकॉलॉजी म्हणजे क्लायमेट. यू नो क्लायमेट यू नो क्लायमेट. सन ही ग्रोन बेस्ट इन ट्रॉपिकल अँड सबट्रॉपिकल क्रॉप. ताग हे उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात येणारे पीक आहे. The rainfall range is 750 to 1000 millimeter per year in most areas. वार्षिक पर्जन्यमानाची गरज 750 ते 1000 मिलीमीटर पाऊस असेल. अशी इथं भूमी चांगल्या प्रकारे. It requires rainy days during the growing season. म्हणजे ग्रोइंग सीझन ज्यावेळेस पीक शेतात उभा असतो त्यावेळेस पाऊस आवश्यक असतो. तर सॉईल बघा माती कशी लागते. It requires well drained, light to medium soil. पाण्याचा निचरा होणारी हलकी ती मध्यम जमीन या ठिकाणी. But well drained alluvial soils are best. पाण्याचा निचरा होणारी alluvial soils are best. It is an ideal first crop for uncultivated fallow land or marshy reclaimed soil. It is the ideal first crop for uncultivated fallow land. पडीक जमिनीमध्ये किंवा पाणी साठवणाऱ्या जमिनीमध्ये पेरलं जातं. बघा तो व्हरायटीज बघा. You know varieties. Variety recommended for Maharashtra is DIX-E6 and other variety of Sanyan is F18, K12, ST55. आता कल्चरल मेथड्समध्ये प्रिटेरिटिली जमीन कशी तयार करायची. लँड इज प्रिपेअर्ड बाय 1 deep plowing followed by 2 to 3 harrows. एकदा जमीन नांगरून घ्यायची आणि 2 ते 3 वेळा फुलवणी करायची. तर सोईंग टाईम पेरणीची वेळ जून जुलैमध्ये पेरणी करायची सांगायची. पेरणीच्या पद्धती बघा. ग्रेन मॅन्युरिंगसाठी ब्रॉडकास्टिंग हाताने फेकणे आणि फायबरसाठी ड्रिलिंग म्हणजे टिपणीने पेरणे. सीडरेट बघा. सीडरेट फॉर ग्रीन मॅन्युरिंग क्रॉप हिरवळीच्या खताकरता 60 ते 80 किलोग्राम सीडरेटवर एक लागतं आणि फायबर क्रॉप स्वतः 15 ते 16 किलोग्राम पर्यंत. स्पेसिंग बघा. 30 by 5 सेंटीमीटर. स्पेसिंग किती असतं 30 by 5 सेंटीमीटर. इंटरकल्टिवेशन अंतर मशागत केली जाते. इंटरकल्टिवेशन. द सरगीम क्रॉप ग्रोथ व्हेरी फास्ट अँड सप्रेस विथ ग्रोथ टू नो नीड ऑफ विडिंग अँड मेन्युअर. सरगीम हे पीक काय करतं व्हेरी फास्ट ग्रोथ होते. त्यामुळे त्याच्यात तर होत नाही. त्यामुळे फडकणीची किंवा कोळपणीची गरज नाही. मॅन्युरिंग बघा फक्त कशी द्यायची. Sunheap being a legume crop, nitrogen is not required. Legume म्हणजे त्याच्या मुळावर काटे येत असल्यामुळं त्याला नायट्रोजन टाकायची गरज असते. 20 kg phosphorus per hectare may be given at the time of seed. पेरणीच्या 20 किलोग्राम नायट्रोजन टाकणं आवश्यक, फॉस्फरस टाकणं आवश्यक आहे. तर हार्वेस्टिंग म्हणजे काढणी कशी करायची. ताग पिकाची किंवा गहू पिकाची काढणी. हार्वेस्टिंग टाइम ऑफ हार्वेस्टिंग ऑफ सरगीम डिपेंड्स अपॉन द पर्पज. हेतूनुसार काढणी करायची तागायची. फॉर ग्रीन मॅन्युरिंग पर्पज क्रॉप बिकम रेडी फॉर इनकॉर्पोरेशन इन 2 to 2.5 months just when flowering starts. For green maturing purpose, हिरवळीचं पद्धत असेल तर 2 ते 2.5 महिने जमिनीत ज्यावेळेस फुलवण्यात असतात त्यावेळेस
वाकून जमिनीत टाकलं जातं. इट इज आयदर थ्रोड इन सेट ऑर कट स्पीड अँड देन बरीड इन द सॉइल. जमिनीत तसं तसं गाडलं जातं किंवा बाहेरचं कापून आणून जमिनीत गाडलं जातं. बघा, फॉर फायबर पर्पज हार्वेस्टिंग इज डन 4 to 4.5 months आफ्टर सेलिंग. धाग्यासाठी जर पीक घेत असाल तर काय करायचं, काढणी कधी करायची, 4 ते 4.5 महिन्यानंतर. द क्रॉप इज हार्वेस्टेड ॲट पॉट फॉर्मेटेड आणि पीक कधी, ज्यावेळेस शेंगा तयार होतात त्यावेळेस काढणी करायची. द प्लांट्स आर कट क्लोज टू द ग्राउंड सिकल अँड साईड इम्प्रुव्हमेंट. बुडातून कापायचे त्याचे पेंड्या लागतात. दे आर केप्ट इन फील्ड 2 to 3 days फॉर क्रॉपिंग इन्क्रीज अँड देन टेकिंग फॉर्मेट. हळ्यात तसे 2 ते 3 दिवस स्वच्छ म्हणजे पाणी करून ठेवतात. नंतर रेटिंग म्हणजे पाण्यात धुतलं होतं धागा काढण्यासाठी. यील्ड बघा, यील्ड ग्रीन मॅन्युरिंगसाठी जर घेत असाल तर 8 ते 10 टन पर हेक्टर निघतं. फायबर धाग्यासाठी जर घेत असाल तर 4 ते 5 क्विंटल पर हेक्टर. सीडसाठी जर घेत असाल तर 2 ते 2.5 क्विंटल पर हेक्टर. द फायबर कंटेंट ऑफ सनहिप इज 8 to 14% ऑन ड्राय वेजिटेशन. आता आपल्याला काय शिकायचं आहे, रेटिंग आणि एक्सट्रॅक्शन. धागा कसा काढायचा त्याचा, रेटिंग म्हणजे पाण्यात भिजू घालणे. द हार्वेस्टेड बंडल आर रेटेड बाय डिपिंग इन क्लीन अँड फ्लोइंग वॉटर 60 to 90 degree. काढणी केलेलं जे धाग्या हे संयमचं पीक आहे पेंड्यापासून वाहत्या पाण्यात स्वच्छ 90 ते 80 ते 90 सेंटीमीटर खोलीवर ठेवायचं. टाईम रिक्वायर्ड फॉर रेटिंग संयम पीक अबाउट 1 week. किती वेळ लागतो रेटिंग म्हणजे भिजण्याकरता? 1 आठवडा. द बंडल्स आर रिमूव्ड फ्रॉम वॉटर अँड इन द बाथ सेपरेट आउट इझिली. बंडल्स आर रिमूव्ह, पाण्यातून भिजल्यानंतर काढायचं आणि त्याचा धागा काढायचा. हार्वेस्टिंग प्रॉपर रेटिंग ऑर ओव्हर रेटिंग ऑफ द क्वालिटी अफेक्ट द क्वालिटी ऑफ द फायबर. हार्वेस्टिंग इम्प्रॉपर अयोग्य वेळी किंवा आज कमी मॅच्युरिटीच्या अगोदर किंवा मॅच्युरिटीच्या उशिरा काढलं तर क्वालिटीवरून त्याच्या धाग्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. बघा, एक्सट्रॅक्शन म्हणजे धागा काढणे भिजलेले पेंड्याचा. द बीट अँड जर्क कप. एक्सट्रॅक्शन इज अनसुटेबल इन केस ऑफ सनी. बीट अँड जर्क काढायचं आणि फायबर इज गेट इंटँगल्ड विथ ओपन फील्ड. हेन्स फायबर आर रिमूव्ड बाय हँड फ्रॉम लोअर एंड टॉपवर्ड. आणि बुडातून वडील वरचा झाली तुझ्या पडा. द एक्सट्रॅक्टेड फायबर्स आर वॉश्ड इन क्लीन वॉटर. धागा काढलेलं स्वच्छ पाण्यात द्यायचं. दे आर ड्राईड बाय हँगिंग इन सन. पुन्हा एखाद्या हँगिंग लटकावून ठेवायचे ते धागे वाळण्याकरता 2 ते 3 दिवस. आता बघा, पेस्ट अँड डिसीजेस. किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव कशा प्रकारे होतो. इम्पॉर्टंट पेस्ट बघा, हेरी कॅटरपिलर, केसाळ आळी, टॉर्चूट बोरर, शेंडा पकडणारी आळी आणि सेमी म्हणजे लूप्स करून चालणारे. बघा, हेरी कॅटरपिलर त्याचं नेचर ऑफ डॅमेज कसं आहे, नुकसान कशा प्रकारे. कॅटरपिलर फीड ऑन द लिव्हर डिफरंट, पाण्याखाली पाणी गळून पडतं. आणि कंट्रोल मेजर स्प्रेइंग ऑफ 0.04% करायचं किंवा 0.04% करायचं. ड्रॅफ्टिंग ऑफ 1.3%. लिंडेन पावडर ॲट द रेट ऑफ 20 kg per acre. टेस्टिंग काय करायचं, लिंडेन पावडर 1.3% लिंडेन पावडर पर acre. टॉप शूट बोरर शेंडा पकडणारी आळी. नेचर ऑफ डॅमेज. लार्वी बोर into the growing ticks due to which drying of ticks takes place. लार्वी काय करते, बोर into the growing tick, शेंडा खाऊन टाकते, त्यामुळे शेंड्याकडून वाळायला लागते. त्यासाठी कंट्रोल मेजर स्प्रेइंग ऑफ 0.04% डायझॉनॉल, 0.05% एंडोसल्फान. त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला, 0.04% डायझिनॉल किंवा 0.05% एंडोसल्फानची फवारणी करायची. आता जूट सेमी लूप्स करून चालते आणि जूट सेमी लूप असतो. नेचर ऑफ डॅमेज. द लार्वी फीड ऑन द लीव्ज ऑफ द टॉप शूट्स अँड टेक द ग्रोथ ऑफ द प्लांट. लार्वी काय करते, पानाचा शेंडा खाऊ म्हणजे भात वाढत. त्यासाठी कंट्रोल मेजर शेक ऑफ लार्वी इन वॉटर कंटेनिंग केरोसिन. एका पातेलीत किंवा एका पाटीत काय करायचं, रॉकी गेटच्या तांदूळ आळ्या टाकायच्या. डस्टिंग ऑफ 1.3% लिंडेन पावडर किंवा 1.1% लिंडेन पावडर 20 किलोग्रॅम पर हेक्टरला घालायचं. स्प्रेइंग ऑफ 0.05% एंडोसल्फान किंवा
0.05% फवारणी करायची. तर इम्पॉर्टंट डिसीज, बोरू पिकावर येणारे महत्त्वाचे रोग. पावडरी मिल्डो म्हणजे गुळी, रस्ट म्हणजे तांबेरा, विष म्हणजे मररोग, मोत्याक म्हणजे पिवळा पान पडतात. पावडरी मिल्डो बघा, पावडरी मिल्डो म्हणजे गुळी म्हणायची माहिती. सिम्पटम, व्हाईटिश पावडरी पॅचेस हॅपन ऑन द अंडर सरफेस ऑफ द लीफ. पानाच्या खाली बुरशीजन्य पांढरी वाढ दिसायला पावडर टाकून त्यासाठी कंट्रोल मेजर डस्टिंग ऑफ 300 ml सल्फर ॲव्हरेज ऑफ 15 kg पर. त्याच्यासाठी सल्फर 15 किलोग्रॅम पर हेक्टर. रस्ट बघा, रस्ट सिम्पटम, येलिश ब्राउन स्पॉट्स अपीयर ऑन द ऑल ग्राउंड पार्ट्स. रस्टचे येलिश ब्राउन स्पॉट्स अपीयर ऑन ऑल ग्राउंड पार्ट्स. पिवळसर तपकिरी रंगाचे ठिपके पानावर पडतात, पानावर सोडावं रस्टमध्ये. त्यासाठी कंट्रोल मेजर, रिमूव्ह अँड बर्न द अफेक्टेड प्लांट. रोगग्रस्त झाडं काढून त्याला नाश करा किंवा जाळून टाका. सीड ट्रीटमेंट विथ थायरॉन ॲट द रेट ऑफ 3 ग्रॅम पर kg ऑफ सीड. किंवा सीड ट्रीटमेंट थायरॉनवर 3 ग्रॅम पर kg करायचं. ग्रो द डिसीज रेजिस्टंट रोग, रोगप्रतिकार क्षमता तिची लागवड करायची. पुढचा आहे विल्ट, त्याला मराठीत मररोग म्हणतात, मररोग. सिम्पटम्स, लिव्ज टर्न येलो अँड ड्राय. पानं काय करतात, पिवळे आणि वाळून जायला लागतात. रूट अँड स्टेम टर्न ब्लॅक, मुळ्या आणि पोट काळं पडायला लागतो. त्यासाठी कंट्रोल मिळेल का, रिमूव्ह अँड बर्न द अफेक्टेड प्लांट. रोगग्रस्त झाडं काढून त्याचा नाश करा किंवा जळून टाका. सीड ट्रीटमेंट विथ थायरॉन ॲट द रेट ऑफ 3 ग्रॅम पर kg. किंवा त्या थायरॉनवर 3 ग्रॅम पर हेक्टरला करायचं, पर kgला करायचं. ग्रो द डिसीज रेजिस्टंट करायचं किंवा रोगप्रतिकारक्षम जातीची लागवड करायची. ओके, टुडे इज सफिशियंट.